सखेग साजणी 3 एप्रिल रोजी रिलीज होते, ज्याचा आज आम्ही ट्रेलर लॉन्च केला एका मोठ्या भव्य समारंभामध्ये. आणि सगळ्यांना उत्सुकता होती, कारण 2 सुपरहिट गाणी सगळीकडे व्हायरल होत असताना एकूण ट्रेलर कसा असेल याबद्दलची उत्सुकता आम्हाला त्यांच्या कमेंट्समधून, लोकांच्या फोन कॉल्समधून, मेसेजेसमधून सगळेच विचारत होते की आम्हाला ट्रेलर बघायचा आहे, कारण फिल्म एवढी इंटरेस्टिंग वाटते. तो आज फायनली आमचा ट्रेलर बाहेर आला आहे आणि त्यामधून बऱ्याचशा नवीन गोष्टी प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. त्यामुळे ट्रेलरलाही आता रिस्पॉन्स कसा मिळतो हे बघणं आम्हाला फार इंटरेस्टिंग वाटतं, पण तो सगळ्यांना आवडेल याची खात्री पण. येस, ॲक्च्युली आमचा जेव्हा टीझर लॉन्च झाला होता तेव्हा सगळ्यांचं असं खूप होतं म्हणणं की केवढा छोटासा टीझर आहे, या टीझरमध्ये कळत नाही आहे, काही डायलॉग्स नाही आहे. पण आमचं म्हणणं असं होतं की व्हिज्युअल्स जे सांगतायत ना, त्यामुळे आम्हाला बोलायची गरज नाही पडत आहे, ते आमचे व्हिज्युअल्स बोलताय असं ते टीझरमध्ये होतं. असं आम्हाला खूप वाटत होतं. पण आय थिंक आज जो ट्रेलर बघितला तो बघितल्यावर असं वाटलं, अरे ट्रेलरमध्ये पण खूप काही सांगून गेलं. आणि ॲक्च्युली आम्ही तिघांनी पण पहिल्यांदाच ट्रेलर बघितला, सो आम्ही पण तेवढेच एक्सायटेड होतो जेवढे तुम्ही आहात. आणि आय एम शुअर आता तो ट्रेलर तुम्ही पण बघाल आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. हां, आम्ही इक्वली एक्सायटेड होतो, कारण ट्रेलर आम्ही पाहिला नव्हता आणि त्यातच खरी मजा आहे. कारण आमच्यासाठी पण सरप्राईज होतं. आम्हाला माहीत होतं आम्ही काय शूट केलं आहे, कसं दिसणार आहे, पण ट्रेलरच्या निमित्तानं पहिल्यांदा मोठ्या स्क्रीनवर आम्ही पाहिलं. सो ॲक्टर म्हणून आम्ही खूप खूप खुश आहोत आणि वी आर सो ग्लॅड की आत्ता ही आमची मजा ट्रेलर थ्रू तुमच्यासमोर आली आहे. प्लीज ट्रेलर बघा आणि यू लेट अस नो अबाउट इट. या येस, रिस्पॉन्स तर कमालीचा आहे, कारण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय आणि सांगायला फारच आनंद होईल की आमची दोन्ही गाणी कमालीची फेमस झाली आहेत. पहिलं तर सखेगा साजणी प्रमोशनल ट्रॅक आणि दुसरं डीजेचा डीजेचा बेस. सो लोकांना फार आवडत आहेत, लोक रील करतायत आणि वी आर व्हेरी व्हेरी हॅपी. बाकी तर रिस्पॉन्स आपण बघतोच आहोत महाराष्ट्रात. सो वी आर व्हेरी एक्सायटेड विथ द जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचायची आमची इच्छा आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठी चित्रपट प्रेक्षक फार आवर्जून बघायला जातात. फक्त त्यांना घरामध्ये जाऊन खरं तर आणावं लागतं, त्यांना थोडंसं सांगावं लागतं की हा चित्रपट इंटरेस्टिंग आहे, तुम्ही नक्की या, तुम्ही संपूर्ण कुटुंबासह येऊ शकता, ही कथा छान आहे. त्यामुळे आमचा प्रयत्नही हाच आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मराठी प्रेक्षकांना आम्ही आवाहन करायचा प्रयत्न करतोय आमच्या टीझरच्या गाण्यांच्या माध्यमातून. पण त्यांचा रिस्पॉन्स फारच उत्तम आहे आणि मराठी प्रेक्षकांनी ती फिल्म डोक्यावर घ्यावी अशीच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. मराठी चित्रपटांमध्ये फार वेगवेगळे प्रयोग होत आहेत, म्हणजे अगदी गंभीर विषयांपासून ते अत्यंत आजच्या विषयांपर्यंत अनेक प्रयोग होत आहेत आणि ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं अप्रिशिएट पण केले जात आहेत. मला असं वाटतं सखेग साजणीच्या निमित्तानं एक अत्यंत रिफ्रेशिंग मित्रांची स्टोरी सांगणारी, त्यांच्यातल्या भावभावनांची, प्रेमाची गोष्ट सांगणारी ट्रॅव्हल फिल्म अशी ही पहिल्यांदा येते. यामध्ये आम्ही सगळ्याच ट्रॅव्हलसाठी लागणाऱ्या माध्यमांचा वापर केला, अगदी टुकटुकपासून ते बसपासून ते प्लेनपासून ते सायकलपासून. त्यामुळे मला असं वाटतं की यानुसार जशी कथा थायलंडमध्ये फुलत जाते, घडत जाते, हे बघणं फार इंटरेस्टिंग घडेल. आणि बाकी थायलंड दिसतंय याहीपेक्षा महत्त्वाची ती गोष्ट फार छान. प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि मी असं कॉम्बिनेशनही आम्ही पहिल्यांदाच दिसतो या निमित्तानं. सो ते बघणं पण इंटरेस्टिंग होईल. म्हणजे मी प्रेक्षक म्हणून मला हे बघायला फार आवडलं असतं आणि मला खात्री आहे तुम्ही आमच्यावर इंडिव्हिज्युअली आमच्या कामांवर एवढं प्रेम करता की तुम्हाला आम्हाला एकत्र बघणं पण नक्कीच अपेक्षित आहे आणि आम्ही सगळेच वाट बघतोय तुमच्या रिस्पॉन्सची. तेच मला असं वाटतं की थायलंडला फिल्म जी झाली आणि ज्या पद्धतीने घडली आहे या सगळ्याचं क्रेडिट अभिषेक जावकरला जातं. कारण त्यांनी कन्सीव्ह केलेला हा सब्जेक्ट होता. हा ॲक्च्युली थोडासा एक्सपेरिमेंटल सब्जेक्ट आहे, कारण आम्ही आपल्या भारत देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन शूट करतो आहे म्हटल्यावर ऑफकोर्स खूप वेगळ्या गोष्टी असतात. त्यात ती फिल्म ट्रॅव्हल फिल्म होती, त्यामुळे एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फिरायचं होतं आणि दॅट टू आम्ही ते लिनियर शूट करत होतो. सो हे सगळंच इतकं अवघड होतं करणं आणि त्यात ते तशा पद्धतीने ऑफकोर्स आमची टीम आम्ही सगळेच एकत्र येऊन हे केलं. पण मला असं वाटतं की क्रेडिट अभिषेकला द्यायला हवं, कारण हा त्याचा सब्जेक्ट होता, त्याला अशाच पद्धतीने करायचा होता आणि ही वॉज कन्व्हिन्स्ड आणि त्याच्या त्या कन्व्हिक्शनला आम्ही फक्त सपोर्ट केला. आणि दॅट्स द रिझन आय थिंक हे जे तुम्ही बघितलं आहे हे तुम्हाला दिसलं आहे.
मी तेच म्हणते की आम्हाला प्राऊड ह्याचा वाटतोय की कुठल्या तरी सक्सेसफुल चांगल्या मोठ्या फिल्मबरोबर कंपॅरिझन होतंय. ती फिल्म आणि ही फिल्म खूप वेगळी आहे. तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल की त्या फिल्मचं म्हणजे कॉकटेलचं आणि हे असं काही नाही, फक्त 2 हिरोईन 1 हिरो असल्यामुळे ते वाटू शकतं. पण वी आर हॅपी की आमची कंपॅरिझन हिंदीतल्या एवढ्या मोठ्या सिनेमाबरोबर होतीये. सो पण आय थिंक सिनेमाची स्टोरी काय आणि कसं ते असणारे पूर्ण प्रवास हे जोवर तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये नाही जाऊन बघा तोवर तुम्हाला कळणार नाही. सो 3 एप्रिलची वाट बघा. थँक्यू. थँक्यू. सबसे पहले तो अभिषेक जावकर जिन्होंने ये फिल्म डायरेक्ट की है, प्रोड्यूस की है, उनको बहुत सारी शुभकामनाएं दूंगा और थैंक यू भी कहूँगा क्योंकि एक इतने अच्छे गाने के लिए मुझे चुना गया, मेरी आवाज़ को चुना गया. तो आई एम वेरी हैप्पी कि मुझे ये गाना मिला और गाना अभी महाराष्ट्र में बहुत अच्छा चल रहा है. जो वीडियो भी देखोगे तो जो पूरी स्टार कास्ट है सखी के साथ हुई थी, वो तीनों आर्टिस्ट अभिजीत खानदेकर और पूजा एंड सारे लोग प्रार्थना भी है, सारे इस फिल्म में है, वो गाने में भी है. तो उनके साथ कैमरा शेयर करते तो मज़ा आया. एक अच्छा गाना शूट हुआ है, लोगों को बहुत पसंद आया और मैं सिर्फ इस गाने में हूँ, लेकिन आई एम वेरी एक्साइटेड फॉर 3rd अप्रैल जब फिल्म रिलीज़ हो.